शिक्षण क्षेत्रात करिअर घडवण्याची सुवर्ण संधी टिटवाळ्यातील जागृती स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रात आता सुरू होत आहे SNDT महिला विद्यापीठ मुंबई मान्यताप्राप्त डिप्लोमा इन अर्ली चाइल्डहुड केअर अँड एज्युकेशन ACCED अर्थात मॉन्टेसरी टीचर आणि बालवाडी शिक्षिका अभ्यासक्रम। एका वर्षाचा रोजगारभिमुख अभ्यासक्रम मराठी, हिंदी आणि इंग्रजी माध्यमात उपलब्ध। किमान 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी प्रवेश सुरू असून शनिवार रविवार बॅचची सुविधाही उपलब्ध आहे। मर्यादित फक्त 25 प्रवेश। आजच संपर्क साधा आणि बाल शिक्षण क्षेत्रातील आपल्या उज्ज्वल करिअरची सुरुवात करा। जागृती स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र टिटवाळा। अधिक माहितीसाठी स्क्रीनवर असलेल्या नंबरवरती संपर्क करा। वालधुनी नदीतील कचरा त्वरित उचला, अन्यथा अधिकाऱ्यांच्या कार्यालयात टाकू। नगरसेविका माया कांबळे यांचा KDMC प्रशासनाला इशारा। प्रभाग क्रमांक 10 मधील वालधुनी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात कचरा व गाळ साचल्याने शिवसेना नगरसेविका माया कांबळे यांनी KDMC प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे। नदीपात्रातील कचरा तातडीने हटवण्यात आला नाही तर तोच कचरा संबंधित अधिकाऱ्यांच्या कार्यालयात नेऊन टाकू असा इशारा त्यांनी दिला। वालधुनी व अशोकनगर परिसरात पावसाळ्यात पुराचे पाणी शिरून नागरिकांचे हाल होतात। यंदा पावसाळा उशिरा सुरू होऊनही नदीपात्राची योग्य साफसफाई झालेली नसल्याचा आरोप कांबळे यांनी केला। नदीपात्रातील गाळ व कचरा काढण्यासाठी वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचे त्यांनी सांगितले। मोठा पाऊस झाल्यास पूरस्थिती निर्माण होऊन नागरिकांना त्रास सहन करावा लागू शकतो, त्यामुळे तातडीने साफसफाईचे काम पूर्ण करावे, अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा माया कांबळे यांनी दिला। सर्वांना नमस्कार, जय भीम, जय शिवराय। पॅनल क्रमांक 10 अशोकनगर या ठिकाणी आज सकाळीच मी इथे येऊन पाहणी करून गेलेली आहे। ही जी वालधुनी नदी आहे, या नदीच्या संदर्भात मी अधिकाऱ्यांशी वारंवार चर्चा केली आहे, पत्रव्यवहार केलेले आहेत की पावसाळ्यापूर्वी इथली डीप क्लिनिंग करून हा जो गाळ आहे, हा जो कचरा आहे, हे काढण्याचं काम तुम्ही करा। आज आपल्याला माहिती आहे की पावसाळा लेट चालू झालेला आहे, तरी सुद्धा या नदीची साफसफाई झालेली नाहीये। एक तर या नदीला लागून या ठिकाणी जे राहणारी लोक आहेत त्यांना दरवर्षी इथे नदी भरल्यानंतर त्या पुराला सामोरं जावं लागतं। म्हणून मी गेल्या 3 महिन्यापासून पत्रव्यवहार करत होती की नदीला लागून ही घरं आहेत आणि या घरांमध्ये पूर आल्यानंतर पावसाचं पाणी जातं, त्यांना 3-3, 4-4 महिने या पाण्यामध्ये मुलाबाळांना घेऊन राहावं लागतं। खूप गंभीर परिस्थिती आहे। हे सांगून सुद्धा या प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी लेट केलेलं आहे। आज तुम्ही बघू शकता की तिथे किती गाळ आहे, त्या नदीमध्ये झाडं झुडपं आलेली आहेत। उद्या पावसाळा चालू झालेला आहे, उद्या मोठा पूर आल्यानंतर मग ह्याला जबाबदार कोण? तर ह्याला जबाबदार हे प्रशासनाचे अधिकारी असणार आहेत। लवकरात लवकर जर मला इथली साफसफाई झालेली नाही दिसली तर उद्या जर काय प्रॉब्लेम झाला तर मी हा पूर्ण गाळ उचलणार आहे आणि अधिकाऱ्यांच्या कॅबिन मध्ये नेऊन टाकणार आहे।